तेने मुक्तिचारी साधियल्या। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। रामकृष्ण हरी मंडळी अगस्त्य बॅच आयोजित वक्रतुंड गणेश महोत्सव 2024 निमित्त शाश्वत बॅच आपल्या समोर एक कीर्तन सादर करीत आहे। या कीर्तनासाठी हरिभक्त परायण महेश महाराज पैठणकर यांच्या अमृतवाहिनीतून कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती। धन्यवाद। रामकृष्ण हरी। हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा। गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी। नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा। गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी। तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी। गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी।
महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत जयांची केली स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा विठ्ठल 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 हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्रीसंत देहूचे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतायत विठ्ठल विठ्ठल हो आपल्या सर्वांचे लाडके असणारे गणपती बाप्पा जे की बुद्धीची देवता आहेत सुख देणारे दुःखाचं हरण करणारे आहेत जगाचं पालन पोषण करतायत ज्यांच्या कृपेने हे सर्व जग चालतं असे असणारे गणपती बाप्पा ज्यांचं स्मरण केल्यानंतर बुद्धीला मिळते गती सात्विक होते मती असे हे गणपती बाप्पा आणि या बाप्पाचा हा सुंदरसा गणेशोत्सव तुम्हा आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये थाटामाटात साजरी होत आहे पार पडत आहे विठ्ठल तुम्ही गणपती बाप्पाकडे बघाल तर बाप्पाचे डोळे बारीक कान मोठे पोट मोठं सोंड वाकडी असं हे गणपती बाप्पाचं वर्णन तर का बरं गणपती बाप्पाचे डोळे बारीक तर आपल्या भक्ताला कोण कोण त्रास देते हे बघण्यासाठी सूक्ष्म नजर म्हणून डोळे बारीक ब्रह्मांड पोटात साठवले म्हणून पोट मोठं कान का बरं मोठे तर एवढ्या सगळ्या भक्तांनी केलेलं गुणगान ऐकण्यासाठी महाराज हलक्या कानाचा देव जमल का नाही म्हणून कान मोठे आणि सोंड का वाकडी तर जो चांगलं वागेल सरळ वागेल बाप्पा त्याला चांगलंच फळ देतील आणि जो वाईट वागेल वाकडं वागेल त्याला बाप्पा वाईटच फळ देतील हे सांगण्यासाठी सोंड वाकडी विठ्ठल गणपती बाप्पाची 6 हात म्हणजे 6 शास्त्र आहेत गळ्यातील 18 अलंकार हे 18 पुराण समेत आहे कमरेला असलेला 4 पत्री करदुरा हा 4 वेदांप्रमाणे आहे अशा प्रमाणे गणपती बाप्पा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आपल्या अंगावर वागवतात म्हणून आपण त्यांना बुद्धीची देवता म्हणून ओळखतो असंच गणपती बाप्पा ग्रंथ लेखन करत असताना गणपती बाप्पाची लेखणी तुटली तर गणपती बाप्पाने 2 दातांपैकी आपला एक दात तोडून दाताची लेखणी लिहायला सुरुवात केली परंतु गणपती बाप्पा महाराज थांबले नाही आणि आपण तेव्हापासून गणपती बाप्पाला एकदंताय नावाने सुद्धा ओळखतो गणपती बाप्पाने दाताची लेखणी करून लिहायला सुरुवात केली परंतु गणपती बाप्पाही थांबले नाही लिहित असताना आणि आपणही गणपती बाप्पाकडून हेच शिकायचं आहे की आपणही आपल्याला आपलं ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण आपलं कार्य असाच एकाग्र चित्ताने अशाच भावनेनं करायचं आहे अशा अष्टांग स्वरूप असणाऱ्या गणपती बाप्पाला माझं वंदन विठ्ठल हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाय नावडी हेच माझी सर्व डोळी या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणं मागतायत आणि मागण्यामध्ये एक दान मागतायत हेच दान देगा देवा आणि त्या दानामध्ये मागतायत की हे देवा मला तुझा विसर होऊ देऊ नको तुझा विसर न व्हावा जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे दान मागतायत यावर देव तुकोबारायांना म्हणतात तुकोबाराय हे दान मी तुम्हाला दिलं हा समजा तुम्हाला मी दिलं तर तुम्ही काय कराल तर याचंच वर्णन महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात करतात गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी हे देवा मी तुझं गुण गाईल तुझं नाम घेईल तुझं सुंदर असं गुण गाईल नाम घेईल
यावर देव पुन्हा तुकोबरायांना म्हणतात, तुकाराम महाराज, हे दान मी तुम्हाला दिलं समजा आणि तुम्ही घेतलंही, तुम्ही माझं नामचिंतन कराल, रूप पाहाल, हे सर्व ठीक आहे, परंतु तुम्ही हे दान का मागितलं की मला तुझा विसर होऊन देऊ नको? तुम्ही स्वतःसाठी धनसंपत्ती का नाही मागितली? तुम्ही या दुःखरूपी संसारातून मुक्ती का नाही मागितली? तुम्ही मुक्ती का नाही मागत? यावर तुकोबाराय म्हणतात, नलगे मुक्ती धनसंपदा, हे देवा मला धनसंपत्ती नकोय, मला या दुःखरूपी संसारातून मुक्तीही नकोय. तुम्हाला जर मला काही द्यायचंच असेल याच्या व्यतिरिक्त, तुझा विसर न व्हावा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मला आणखी जर काही द्यायचं असेल तर तुम्ही मला हे द्या, संत संग देई सदा, नलगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. यावर देव तुकोबारायांना म्हणतात, तुकाराम महाराज, तुम्हाला धनसंपत्ती नकोय ठीक आहे, परंतु तुम्हाला या दुःखरूपी संसारातूनही मुक्ती नको? यावर तुकोबाराय सुंदरसं उत्तर देतात. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, हे देवा, मला या दुःखरूपी संसारात राहून तुझं सुंदर असं रूप पाहायला भेटत असेल, तुझं नामचिंतन करायला भेटत असेल, तुझं करकटावर उभा विटेवर सुंदर ध्यान लावलेलं, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटेवरी ठेवण्या, असं तुझं सुंदर असं रूप पाहायला भेटत असेल तर मी हे संसाराचं आणि संसारामध्ये जन्म घेत असताना जे गर्भामध्ये असताना जे गर्भवासाचं दुःख आहे ते सुखाने आनंदाने सहन करेल. हेच महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, हे सर्व जर मला मिळत असेल तर मी हे संसाराचं गर्भवासाचं दुःख सुखाने सहन करेल. विठ्ठल महाराज, देवावर विश्वास ठेवा, देव तुमची ही मागणी पूर्ण करेल. महाराज, तुम्ही याआधी कीर्तन ऐकलं असेल, नाही ऐकलं असेल मला माहित नाही, परंतु कीर्तन म्हणजे फक्त कीर्तनकाराने येणे, देवाविषयी बोलणे, शास्त्राविषयी सांगणे असे नव्हे, तर त्यासोबतच समाजाला एक योग्य मार्ग दाखवणे, समाज प्रबोधन करणे हेही आहे. महाराज, आजकालचे हालात पाहिले तर काय विचित्र घटना पाहायला मिळत आहेत. कुठं डॉक्टर महिलावर बलात्कार करून मर्डर केल्याची घटना पाहायला भेटत आहे, तर कुठे 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना पाहायला मिळत आहे. अहो, यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवतः, यत्र तास्तु न पूज्यते सर्वस्तत्र फलाक्रिया. ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो, नारीचं पूजन केलं जातं, त्या ठिकाणी देवी देवतांचा वास मानला जातो, आणि ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होत नाही त्या ठिकाणची सर्व कर्म निष्फळ मानली जातात. इतकं श्रेष्ठ नारीचं स्थान मानलं जाणाऱ्या या देशात आज अशा घटना पाहायला मिळतात. अहो, रावणाने सुद्धा महाराज सीतामातेला पंचवटीत ठेवलं, परंतु कधी हात नाही लावला, आणि आज 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय. महाराज, ऐकूनच अंगावर काटा येतोय की 4 वर्षाचं लेकरू, ज्याला शब्दाची भाषा कळत नाही, जिने जगही पाहिलं नाही, आणि तिच्या सोबत अशा वयामध्ये असं व्हावं, काय वाटत असेल महाराज त्या बापाला? आज सामान्य बापाला भीती वाटते की आपल्या लेकराला शाळेत पाठवावं की नाही पाठवावं. त्याला कळत नाहीये कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर विश्वास नाही ठेवू. काय वाटत असेल त्या बापाला, ज्या लेकराला तळहाताच्या पुढ्यासारखं जपलं, लहानाचं मोठं केलं, आणि त्याच या सुंदर आयुष्याचं या नराधमांनी सुंदर असं जीवन क्षणात उद्ध्वस्त केलं. अहो, आज आपण शिवाजी महाराजांना वंदन तर करतो, परंतु त्यांची जी आपल्याला शिकवण आहे ती आपण जपण्यास कुठेतरी मागे पडलोय. ज्या शिवाजी महाराजांनी परस्त्रीस माते समान मानलं, जो परस्त्रीशी दुर्व्यवहार करेल त्याचे हातपाय कलम करण्यात यावे असा ज्यांचा आदेश होता, आज त्याच शिवाजी महाराजांची या राज्यात, या देशात, या भूमीत अशा घटना घडतायत, अशा बातम्या पाहायला मिळत आहेत. अहो, मी तर म्हणेल, जिथे शास्त्राची गरज आहे तिथे शास्त्राचा जरूर वापर करा, परंतु जिथे शास्त्राची नव्हे शस्त्राची गरज आहे तिथे शस्त्राचा वापर करा. महाराज, असे 140 करोड मधले 8 जिवंत जाळे म्हणून काय फरक पडतो? मेणबत्त्या पेटवल्यापेक्षा यांना पेटवलेलं बरंच ना. महाराज, पश्चिम बंगाल मधील घटना हो, पश्चिम बंगाल मधील आरजीकर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल डॉक्टर मोमिता यांच्यासोबत घटना होऊन महाराज आज 1 महिना होत आलाय, आय थिंक झालाय.
1 महिना झालाय तरी त्या आरोपीला महाराज कठोर शिक्षा तर सोडाच, त्याला साधं लवकर अटकही केलं गेलं नाही, उलट त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि महाराज ही अशी पुन्हा वेळ कोणावर येऊ नये म्हणून मुलींनो मी तुम्हाला तर हेच सांगेन, आजच्या या काळात तुम्ही स्वतःला शस्त्र बनवून स्वयंरक्षा करण्यास सामर्थ्यशील व्हा. आणि मला तुम्हाला हे सांगायची गरज नाहीये की तुम्ही किती शक्तिशाली आहात. या राक्षसांना, या नराधमांना दाखवून द्या की जी स्त्री दुर्गामा बनवून आशीर्वाद देऊ शकते तीच स्त्री चंडिका बनवून संहारही करू शकते. या भारतातील भूमीतील कणाकणातील शौर्य तुमच्यात दडलेलं आहे. ही तीच हिरकणी आहे जी आपल्या बाळाच्या प्रेमापोटी एका रात्रीतून रायगड उतरून आली. ह्या त्याच राजमाता जिजाऊ आहेत ज्यांनी रयतेच्या कल्याणासाठी एका राजाला जन्म दिला. आणि भावांनो, मुलांनो, आपणही त्याच शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आपल्यालाही आपल्या आसपासच्या आया बहिणींची संरक्षण करण्याची जिम्मेदारी घ्यायची आहे, आपलं कर्तव्य आहे. मुलींनो आम्ही तर आहोत, परंतु जेव्हा तुम्ही स्वतः संरक्षणात सामर्थ्यशील व्हाल तेव्हाच या भारत देशातील नारी सुरक्षित आहे असं म्हणता येईल. आणि तेव्हाच हे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य शोभून दिसेल. रणमसाची जात आमची आलव्या कोणाला धावकर दीर्घ तलवारीची आतरे मातीची भाकर कर्णावरची ओझर खायाची रयतेचा राजा तो आम्ही करत नाही जबर तबर तुझ तरायाच झाले तरी कणाकणानं हे मेरा मन जाग यावी अशी त्याची भाषार मेरा मन जाग यावी अशी त्याची भाषार मराठी मातीचा तोच आहे आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर शंभू शंकराचं नव राजगड नावर शुभराज 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 राजार शुभराज 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 राजार शुभराज 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 राजार शुभराज 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 राजार पाय ठेवण्यानी चार गोसा कर बर इथं पाय ठेवण्यानी चार गोसा कर बर कणा कणा रुद्र बनला शिवरायांचा आधार वाऱ्याचा यवनवा कसा कसा तुला झेपल वाऱ्याचा यवनवा कसा कसा तुला झेपल मराठा युवका मराठा युवका मराठा युवका उभी बादशाही ठोकर शिवराज 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 आधार शिवराज 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 आधार शिवराज 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 आधार शिवराज 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 आधार प्रौंज प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कवर्ता हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गणपती बाप्पा